आजही कानावर आल्या आहेत काही घटना. काल आणि आज महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत. त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा, शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी, सुरक्षितता, आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे. आता झालेल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचे आदेश दिले की याआधी लैंगिक शोषणामध्ये जे आरोपी सापडायचे त्यांना पॅरोल दिला जायचा, मात्र हा पॅरोल नाकारण्यात येईल अशा प्रकारचा कायद्यामध्ये आता बदल करावा अशा आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो. शक्ती कायद्यामध्ये माननीय उद्धवजी आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा शक्ती कायदा आला होता तेव्हा असे अनेक आम्ही सूचना त्या कायद्यात आणल्या होत्या. त्याची अंमलबजावणी जर होत असेल तर त्याचं मी स्वागतच करतो.